सोलापुरात सख्ख्या भावानेच मोठ्या भावाचा धारदार शस्त्रानं वार करत खून केल्याची घटना समोर आली आहे। सांगोला तालुक्यातील चिंचोली येथे ही खळबळजनक घटना घडली। मोठा भाऊ दारूच्या नशेत सतत आई वडिलांना शिवीगाळ करत त्रास द्यायचा। यामुळे लहान भावानेच मोठ्या भावाचा धारदार शस्त्राने खून केला। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कार्तिक नामदेव यादव वय 28 असं मृताचं नाव आहे, तर आरोपीचं नाव तुषार नामदेव यादव वय 25 असं आहे। घरात वारंवार होणाऱ्या वादामुळे तुषार वैतागलेला होता। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कार्तिकने पुन्हा एकदा आई नंदा व वडील नामदेव यांना दारूच्या नशेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्या संतप्त अवस्थेत तुषारने धारदार शस्त्राने कार्तिकच्या डाव्या बगलेवर वार केला। गंभीर जखमी झालेल्या कार्तिकचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर तुषार यादवने जवळच असलेल्या शिवरत्न पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या लोकांसमोर मी कार्तिकचा भोसकून मर्डर केला आहे असे म्हणत स्वतःचा गुन्हा कबूल केला। त्यानंतर तो रस्त्याने पुढे निघून गेला। काही वेळातच पोलिसांनी तुषारला अटक केली। या प्रकरणी नामदेव रावसाहेब यादव वय 50 यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे।